बिरा सोलंकरला लवकरात लवकर अटक करून त्याची फाशी द्यावा त्याला. आमची जशी 3 फाशी त्यानं तोडले, ती माणसं जनावर कापते ते असे कापले, ते हलव्यान स्वतः, दुसरी कोणी कापले नाही, ते हलव्यान कापले. आता आम्ही गाव सोडून जाणार. मग काय इथं काय आहे कोणाला ठाऊक असलं भाग कसला आहे, काय आहे का नाही या तालुक्यात जिल्ह्यात, काय आहे का भारत आहे का आम्ही भारत आहे बाहेर आहे कोणाला. आणि हे माणूस मोकळा सोडते ती, आणि ह्या माणसाला मोकळं सोडल्यामुळे साहेब हे माणूस बाहेरून सुत्रा हलवून साहेब ही सुपारी देऊन कामं करतोय. हे मेन ही संभा सोलंकर आणि हनुमा सोलंकर यांना तुम्ही साहेब हे केलं पाहिजे. संपूर्ण जत तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या कोसारी येथील तिहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार हनुमा उर्फ हनुमंत बिराज सोलनकर व त्याचा भाऊ संभाजी सोलनकर असल्याचा खळबळजनक आरोप मैतांच्या नातेवाईकांनी व साक्षीदारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. सध्या हनुमंत सोलनकर हा पोलिसांच्या ताब्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू असून जत तालुक्यातला विजय मल्ल्या व वाईन किंग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या हनुमंत सोलनकरांच्यावरती थेट आरोप झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. पोलीस हनुमंत सोलनकर याला का संरक्षण देत आहेत व त्याला आरोपीच्या यादीतून का वगळण्यात आले आहे याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. जत तालुक्यातील कोसारी येथे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 हत्याकांड झालेले आहे. एकाच कुटुंबातील 2 सख्या भावाचा व कर्त्या पुरुषांचा यामध्ये निर्घृणपणे खून करण्यात आला आहे, तर एका तरुण युवकाचाही खून करण्यात आलेला आहे. विलास नामदेव यमगर व प्रशांत दादासाहेब यमगर या दोघांचा 13 मे 2023 साली अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आलेला होता. त्यामध्ये 7 जण आरोपी आहेत. तानाजी बाबा यमगर, त्याची दोन्ही मुले अनिल व सुनील यमगर, तसेच 2 सख्खे भाऊ शिवाजी बाबा सरगर व धनाजी बाबा सरगर हे पाठीमागच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झालेले आहेत. याशिवाय तानाजीचा भाचा शहाजी बिरा सोलनकर व तानाजी याची सख्खी बहीण जनाबाई बिरा सोलनकर यांची नावे आरोपीमध्ये आहेत. हे सर्व आरोपी अटकेत असताना या घटनेचा प्रमुख साक्षीदार असलेला व मागील हाणामारीमध्ये अत्यंत गंभीररित्या जखमी झालेले दादासाहेब नामदेव यमगर यांचेही नागज फाट्यावरून अपहरण करून त्यांचा अत्यंत निर्दयपणे कर्नाटकातील एका गावामध्ये खून करण्यात आला व मृतदेह झाडाला लटकवला होता. या प्रकरणी सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. कवठेमंकाळ येथील एका राजकीय पक्षाचा नेता, त्याचे साथीदार तसेच मंगळवेढा येथील गुन्हेगारी टोळीतील काही जण असे 5 जणांनी मिळून हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणामध्ये मास्टर माइंड हनुमा सोलनकर असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे. हनुमंत सोलनकर यांची आई जनाबाई बिरा सोलनकर व भाऊ शहाजी हे दोघेही या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. आता हनुमंत सोलनकर व त्याचा भाऊ संभाजी सोलनकर यांच्यावरती थेट आरोप करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी यमगर कुटुंबियाच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली असता त्याबाबत त्यांनी हा खळबळजनक आरोप केला. पाहूया काय म्हणाले ते. प्रवीण विलास यमगर 11/3/2023 रोजी माझे वडील विलास नामदेव यमगर, चुलत भाऊ प्रशांत दादा यमगर यांचा खून करण्यात आला होता. त्यामध्ये मी फिर्यादी आहे. काका आहेत ते इतनीस आहेत. 5 मे 2024ला आता मी कोर्टामध्ये साक्षी त्यासाठी चाललो होतो. त्यांना नागफाट्यावरून अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला.
नागज फाट्यावरून तर तेल टाकाय पंपावर गेले ते. हां. पंपावर गेल्यानंतर त्यांना तिथून उचलून घेऊन गेले. परत आम्ही टू व्हीलरवर जाताना मी एक माणूस बघितला, त्यांच्या हातात आमची गाडी होती, त्यानं ब्लॅक शर्ट घातला होता. मग कवटेमंगळ पोलिसला मी 112वर कॉल करून कळवलं. ती थोड्या वेळात येऊन चौकशी केली त्यांनी. तर मग त्यांना आता ते काय घरात येऊन सांगितलं, त्यांना उचलून घेऊन गेले म्हणून सांगितले, का 4 चाकी गाडीमध्ये घेऊन गेले म्हणून सांगितलं त्यांनी. आणि परत 6 तारखेला आम्हाला कळालं की त्यांची कर्नाटकमध्ये नेऊन हत्या करून त्यांची फाशी केली आहे. आता हे धमक्या देत होते की मिटवून घ्या हां. म्हणून मिटवून घ्या, नाही तर सोडणार नाही, काय करा असं धमकी येत होत्या. गेल्या घटनेच्या पाठीमागं तो हनुमंत बिरा सोलंकर त्याचाच हात होता. आणि आता काल केलं हे त्यानेच केलेलं आहे. मग पोलिसाला तुम्ही सांगितलं की हो, पोलिसांना त्यांना सांगितले. त्यांनी अजून अटक केली, पण त्यांना काय अजून त्यांनी आरोपी काही केलं नाही. हां. अजून पण आम्हाला भीती आहे, कारण का आमच्या वडिलांचा आणि भावाचा खून झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काकाला भीती करून त्यांचा खून केला. तर आम्हाला सुद्धा भीती आहे. आता आम्ही गाव सोडून जाणार आहे. मग काय इथं काय आहे कोणाला ठाऊक हे असलं भाग कसला आहे, काय आहे का नाही या तालुक्यात जिल्ह्यात, काय आहे का भारत आहे का आम्ही भारत आहे बाहेर आहे कोणाला ठाऊक. न्याय कुठल्याही पद्धतीने मिळत नाही असं म्हणणं आहे तुमचं. हा, न्यायच मिळत नाही आम्हाला. आमची 3 माणसं करती धरती मारली 3 वर्षाच्या. गेल्या घटनेत आमच्या समोर बोकडं कापल्यासारखी त्यांनी कापली कराकर धरून. ती पण आम्ही मागं टाकलं आणि आमची माणसं कशी तर लढत होती. ती माणूस आता त्यांनी अपहरण केलेला महिना माणूस दवाखान्यात होता, ती बोलत नव्हता. ती कसा तर आम्ही पैसे घालून नीट केला आणि त्याला आता उचलून न्याला. मग कसला न्याय निवाडा, मग कसला न्याय त्यात. मग त्याला अजून बी म्हणते नाही आम्हाला धागाद्वारा सापडलाच नाही. त्याचा धागाद्वारा सापडल्याशिवाय आम्हाला काय करताच येत नाही. सगळ्यापासून आम्हाला काल आम्ही जिथे गेलो तो सगळीच आम्हाला म्हणते त्याचा धागाद्वारा सापडून त्याशिवाय आम्हाला काय करता येत नाही. ती काय आता आम्ही इथं किती दिवस यांचं संरक्षण राहणार आहे. संरक्षण गेल्यावर मग आम्हाला पाकच मारून जाते, ती ठेवत नाही. आणि त्याला मग आमची जमीन ही खायला बरं पडतंय. हनुमंत सोलंकराला माणसं मारून 3 मारली मोठी, आता बारकी कोण चिलट राहिली. मामा मारला आणि मामाचा मुलगा मारला त्या हलम्यान. सख्ख कान चुलत का. आणि आडव्या आलेल्या गेल्या घटनेत आडव्या बहिणी आलेल्या, बहिणी नवरा आलेला, एका शेजारी आली यांचा हात मोडलं, कुणाचं डोकं फोडलं, कुणाच्या पाठीत वार केलं. हनुमंत बिरा सोलंकरला लवकरात लवकर अटक करून त्याची फाशी द्यावा. त्याला आमची जशी 3 फाशी त्यानं तोडले, ती माणसं जनावर कापते ते असे कापले ते हलम्यान स्वतः. दुसरी कोणी कापले नाही, ते हलम्यान कापले. हनुमंत बिरा सोलंकर हो तेच आहे. त्यानं पहिलं प्रकरण त्यानंच घडवलंय. ते आता हनुमंत सोलनकर आणि ते आरोपी तानाजी यमगर यांचं काय नातं आहे? त्यांचं मावळ भाचा. बरं, म्हणजे त्यांच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे. सख्या बहिणीचा मुलगा आहे ती. बरं. आणि त्यानंच पहिलं घडवलंय आणि आता बी तोच घडवून चांगला साईडला शिरलाय. त्यानंच घडवून आणलंय. मग आता त्याला मग त्याच्यावर का कारवाई करत नाही? तुम्ही कारवाई सांगितलं केली नाही नाही. पोलीस स्टेशन आता आम्ही 8 दिवस झाले हेलपाटे घालतोय. का? अजून तो बाहेर आहे, त्याचा धागाद्वाराच आम्हाला सापडला नाही म्हणते ती. मग आता आम्ही काय करावं त्याला. आता धागाद्वारा सापडला नाही हाय, आम्ही बघतोय म्हणतोय. आम्ही जाऊन SP साहेबापर्यंत काल आले, तर अजून काय त्याचा हीच नाही. नाव यशवंत भाऊसो खटके. माझे नाते दादासाहेब यमगरे माझे मिळणे. सगळे आम्ही तिघेही साहेब एकत्रच होतो. आणि त्यांनी आम्ही तारखेला पुढे जात असताना आम्ही कशाला मागं पुढं बघतोय ते म्हणले एवढं आम्ही पेट्रोल पंपापासून तेल घालून येतो, तुम्ही इथं थांबा म्हणले. आणि ऐकणं येऊच तर साहेब त्यांनी मागणं आम्हाला काही कळून आलं नाही. काय माती कळते हवेला ते करून त्यांनी धडक मारून मोरल्या गेल्यावर त्यांच्या खिशात पैसे नव्हते, तिथे पेट्रोल पंपावर टाकायच्या ह्याच्या मागात फिरून आधी त्यांना हे करून त्याने उचलून नेलं साहेब, त्यांचं अपहरण केलं. मी त्या गुन्ह्यात साहेब मी साक्षीदार आहे. माझी सकट हाफ मर्डर त्यांनी केलेली आहे. त्यावेळेला साहेब माझ्या खोब्याला आणि माझं डोकं फोडलं होतं. माझ्या डोक्यात जवळजवळ 5, 7, 8, 9 टाकलं होतं.
साहेब त्यांच्यापासून आम्हाला भरपूरच धोका आहे. ती माणसं आहेत साहेब. हनुमा सोलंकर ही साहेब माणूस डांबराट आहे. साहेब त्यांच्या गावात सकट ही करा, तिच्या भीतीपोटी त्यांच्या घराला माणूस सकट जात नाही. मी स्वतः त्यांना ते सरपंचांनाही फोन केला, तुम्ही येऊन जरा हे करा. फोन त्यांनी उचलला सकट नाही साहेब. कारवाई साहेब काय केलं नाही, या काय खात्याचंच कळणार. ते म्हणते ते स्वतः तुमच्या अधिकारी लोक म्हणते ते त्यांना गळ्याला पास लावून घेतले, त्यांना स्वतः आत्महत्या असेच बोलते ते. पण हे माहीत नसते आत्महत्या करायला तेवढ्या लांब जाईल का माणूस. हे तुमच्या खात्याला सकट कळून आलं पाहिजे आणि ह्याची पूर्वी चौकशी झाली पाहिजे. सूत्रधार आहेत हनुमा सोलंकर आणि संभा सोलंकर ही मेन सूत्रधार आहे. आणि ह्यांच्यापासून साहेब मला स्वतः माझ्या जीवाला सगळं धोका आहे. 1 वर्षापूर्वी मला साहेब मी जतला गेलो होतो आणि त्या प्रकरणात त्यांनी हनुमा सोलंकरांनी त्यानं माणसं साहेब वाईन छापवरनं मला बोलवायला बाहेर मी गेलो नाही साहेब घेऊन. त्यांनी का बोलवलं त्यांनी मला ही त्याने त्या हनुमा सोलंकरांनी ह्याला उत्तर दिलं पाहिजे मला. आणि ही त्याची पुरी त्याच्या धंद्याची ह्याची ह्या पुऱ्या डिपार्टमेंट पोलीस खात्यानं त्याची चौकशी केली पाहिजे आणि ह्या घराला साहेब न्याय मिळवून दिला पाहिजे. यांना दुसरं काय आम्हाला सांगायचं नाही. ह्या घराला आमची 2 माणसं आहे, जी 2 बायकाचं आज कुंकू पोचलं त्यांनी. आज 30-40 वर्षे वय आहे त्या मुलींचं आणि आज बारकी मुलं आज 10-15 वर्षाची 2-3 मुलं आहेत साहेब. त्यांनी काय करायचं त्यांना या घराला साहेब सगळ्यांनी मिळून सहकार्य करून त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. ही सगळी चौकशी खात्यानं पोलीस खात्यानं चौकशी केली पाहिजे आणि या मेन सूत्रधारांना साहेब अटक झाली पाहिजे. यांना सोडून यांना जन्मठेप झाली पाहिजे. यांना जामीन मंजूर नाही केलं पाहिजे. सगळ्या खात्याने याची नोंद घेतली पाहिजे की काय होतंय, कशामुळं होतंय. ते वर्षातनं 2-3 वर्षातनं इसरी पाडून ही सुपारी लोक देते ते अनेक म्हणते ते त्या आतल्या माणसाचा आरोपी घेते ते पुन्हा आतल्या माणसावरच टाकते ती आणि हे माणूस मोकळा सोडते ती. आणि ह्या माणसाला मोकळं सोडल्यामुळं साहेब ही माणूस बाहेरून सूत्र हलवून साहेब ही सुपारी देऊन कामं करते. हे मेन ही संभा सोलंकर आणि हनुमा सोलंकर यांना तुम्ही साहेब हे केलं पाहिजे. आणि मेन ही सगळ्या 4 गावच्या लोकांच्या दृष्टीत आहे. मी फिरून चौकशी करतोय त्याची आणि त्यांना ही सगळ्यांनी मिळून हे केलं पाहिजे.